धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचं भव्य स्वागत करण्यात आलंय। कळंबमध्ये उद्धव ठाकरेंचं हे स्वागत करण्यात आलं आहे। उद्धव ठाकरे सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांचं आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आलं आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून धाराशिवच्या कळंबमधली ही दृश्य आहेत। इथं मोठी गर्दी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची उसळल्याचं पाहायला मिळते। प्रत्येकाच्या हातामध्ये फुलांचा गुच्छ पुष्पगुच्छ दिसतोय, तर दुसरीकडे क्रेनच्या सहाय्याने फुलांची उधळण त्यांच्यावर करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागतासाठी सर्वजण आतुर असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। रस्त्याच्या बाजूला क्रेन लावून त्या क्रेन मधून या फुलांची उधळण उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे। दरम्यान कळंबमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि या सभेदरम्यान ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल। तर उद्धव ठाकरे यांचं कळंबमध्ये आगमन होताच त्यांच्यावर अशा पद्धतीने फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आलं। तर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे आहेत, त्यांचा हा दौरा या ठिकाणी आहे। काल सुद्धा त्यांनी एक सभा घेतलेली होती आणि त्यानंतर आजही 2 सभा उद्धव ठाकरेंच्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर कळंबमध्ये उद्धव ठाकरे पोहोचतात त्यांचं अशा पद्धतीनं भव्य स्वागत करण्यात आलं आहे। 1-2 क्रेन नाही तर इथं रस्त्याच्या बाजूला क्रेन आपल्याला रांगेत लागलेल्या दिसून येत आहेत आणि त्या क्रेनमधून प्रत्येक क्रेनमधून जसजसं उद्धव ठाकरे पुढे जात आहेत तसतसं त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते आणि अशा पद्धतीनं भव्य दिव्य असं स्वागत धाराशिवच्या कळंबमध्ये उद्धव ठाकरेंचं करण्यात आलेलं आहे। आता उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे त्या सभेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल। त्याचबरोबर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे आपले जे कार्यकर्ते आहेत ठाकरे गटाचे त्यांना काय संदेश देतात, काय कानमंत्र देतात याकडेही लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।